नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाला सुरुवात केलेली असून या प्रकरणाशी संबंधित या अगोदरच आपले 10 व्हिडिओज किंवा 10 लेक्चर्स पूर्ण झालेत। आज जे असणार आहे ते असणार आहे आपलं लेक्चर क्रमांक 11 जे की या चॅप्टरशी संबंधित असेल। ठीक आहे, तर लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर पाहूया की नेमकं आजच्या लेक्चरचा आपला मुद्दा किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमका कोणता टॉपिक कव्हर करणार आहोत। तर आजच्या लेक्चरचा जो आपला महत्त्वाचा किंवा मूळ मुद्दा असणार आहे तो आहे पर्यावरण संवर्धन संबंधी कायदे आणि माहिती। ठीक आहे, पुस्तकातलाच आहे, कुठे ते आपण नंतर पाहूया। परंतु या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की पर्यावरण संवर्धन करणं ही एक आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि जे देश आहेत मग ते विकसित असतील, विकसनशील असतील किंवा अविकसित देश असतील, सर्वच देशांनी आज पर्यावरणाच्या संवर्धनाचं महत्त्व ओळखलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पर्यावरणाचं संवर्धन करता यावं यासाठी स्वतःचे आपण म्हणूया की वेगवेगळे कायदे, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलम किंवा नियम बनवलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते पर्यावरणाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहेत। ठीक आहे, तसंच मग कोणते कोणते असे कायदे येतं की जे पर्यावरणाचं संवर्धन करता यावं या संबंधित बनवण्यात आलेले येतं। त्या कायदे कशासाठी म्हणजे आपण म्हणूया की त्या कायद्यामध्ये कोणते नियम येतं, कोणते कलम येतं, जर त्या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यासाठी आपण म्हणूया की किती वर्षाचा कारावास आहे किंवा किती आपण म्हणूया की त्या ठिकाणी त्याला आर्थिक दंड त्याच्यामध्ये ठोठावला जातो। ठीक आहे, अशा पद्धतीचे काही नियम येतं जे की आपल्याला पाहायला मिळतील जर आपण आपलं पुस्तक पाहिलं। आणि सध्या माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यानुसार पान क्रमांक 41 वरती इथं तुम्हाला दिलंय पहा, पर्यावरण संवर्धनासंबंधित निर्माण केलेले कायदे। मग पर्यावरणाचं संवर्धन करता यावं याच्यासाठी निर्माण केलेल्या कायद्यामध्ये आपण काय काय पाहणार, जर हे दिसत नसेल तर हे सर्व क्लिअर आपल्याला दिसावं याच्यासाठीच आपण नेहमीप्रमाणे एक छोटंसं स्लाइड प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता ज्या की पुस्तकात दिलेल्या नाही आता परंतु त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले येतं। ठीक आहे, मग आपण म्हणूया की अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे, कारण कधी कायदा बनवण्यात आला, कायद्यामध्ये काय नियम येतं, कोणत्या आपण म्हणूया की त्या ठिकाणी शिक्षा, त्याच्यामध्ये जर एखाद्याने कायद्याचं उल्लंघन केलं तर कोणती शिक्षा होऊ शकते याच्याबद्दल प्रश्न पडू शकतो। तर मग पहा याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहायचंय, तर एक आपल्याला पाहायचंय आजच्या लेक्चरमध्ये पहिली गोष्ट म्हणजे एक पाहायचा आपल्याला वन संवर्धन कायदा जो की 1980 मध्ये बनवण्यात आलेला आहे। दुसरा आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1986। मग आपण अगोदर पाहणार आहेत वन संरक्षण कायदा, मग पाहणार आहेत पर्यावरण संरक्षण कायदा। त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलंय चिपको आंदोलनाबद्दल थोडीशी माहिती आहे। काय करायचंय, चिपको आंदोलनाची माहिती घ्या व आजच्या परिस्थितीत त्याचे काय महत्त्व आहे याबाबत वर्गात 2 गट करून चर्चा करा। आता चिपको आंदोलन कुठं घडलंय ते आपल्याला पाहावं लागेल, चिपको आंदोलन कशासाठी होतं ते पाहावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं की वर्गामध्ये जे विद्यार्थी असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, 2 गट करायचेत आणि 2 गटामध्ये या चिपको आंदोलनाबद्दल चर्चा करायची। ठीक आहे, प्रश्न त्याच्यावरती येईल नाही येईल परीक्षेला आपण म्हणूया की ही गोष्ट पुढची आहे, परंतु चिपको आंदोलनाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असायला हवी म्हणून एक छोटंसं आपण म्हणूया की एका सिंगल स्लाइड मध्ये आपण चिपको आंदोलनाची माहिती घेणार आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इंटरनेट माझा मित्र, मग याचा अर्थ असा आहे की इंटरनेटचा वापर करायचा आहे। मग आता जर तुम्ही याला आपण म्हणूया समजा 3 असेल त्याला आपण 4 म्हणूया, 5 आणि 6 ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण किंवा ध्वनी प्रदूषण नियम 2000, जैववैद्यकीय कचरा नियम 1998 आणि ई कचरा व्यवस्थापनाचा एक नियम आहे 2011चा। ह्याच्यात काय सांगितलंय, इंटरनेटचा वापर करायचा आहे म्हणजेच मोबाईल तुम्हाला लागेल, दुसरा काही असेल कॉम्प्युटर वगैरे चालेल, पण जर तुम्ही इंटरनेटचा वापर करून माझं लेक्चर पाहताय किंवा VCC ट्युटोरियलचे लेक्चर पाहताय तर याचं उत्तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे किंवा याच्याबद्दलची तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। एक ध्वनी प्रदूषण नियम, एक आहे जैववैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं त्याचा नियम आणि ई कचरा बाबतीचा एक आपण म्हणूया नियम बनवण्यात आलेला आहे। हे 3 नियम, मग याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायचं आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1972। ठीक आहे, मग वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये 3 कलम देण्यात आलेत। मग ह्या 3 कलमामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे ते पाहायचंय। म्हणजे एकंदरीत आपल्याला ह्या 7 गोष्टी पाहायच्या ज्या आपण वेगवेगळ्या स्लाइड्स वरती पाहणार आहेत। ठीक आहे, चला तर मग सगळ्यात अगोदर पाहूया आपण वन संवर्धन कायदा 1980। काय वन संवर्धन कायदा, तर हा जो वन संवर्धन कायदा आहे तो 1980 मध्ये बनवण्यात आलाय किंवा लागू करण्यात आलाय आणि हा कायदा कशासाठी बनवण्यात आला होता की वनांचं किंवा जंगलांचं संवर्धन करता यावं ह्या दृष्टिकोनातून बनवलेला कायदा आहे। त्यासाठी काय नमूद केलं ह्या कायद्यामध्ये,
आम्हाला वनाचं किंवा जंगलाचं संरक्षण म्हणा किंवा संवर्धन करायचंय, त्याच्यामुळं जी कोणती जागा, ठीक आहे, जो कुठलं क्षेत्र आपण होण्या की वनासाठी किंवा जंगलासाठी राखीव ठेवण्यात आलंय, मग कुठेही असेल, जो कुठला एरिया म्हणा, क्षेत्र म्हणा किंवा जमीन वनासाठी किंवा जंगलासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे, त्या जमिनीचा वापर इतर कुठल्याही गोष्टीसाठी केला जाऊ नये किंवा जर केलाच तर त्याच्यावरती कारवाई केली जावे, याच्यासाठी आपण म्हणे की बनवण्यात आलेला आहे कायदा आहे. मग हा कायदा काय म्हणतो की जी जागा एखाद्या वनासाठी जंगलासाठी जर आरक्षित आहे आणि जर कोणी तिथं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं काम करत असेल, जसं की त्यांनी तिथं तुमच्या पुस्तकात मेन्शन केलंय की जर समजा ती जागा खाणकामासाठी वापरायची असेल, म्हणजे त्या जागेचा कुठल्याही गोष्टीसाठी जर वापर करायचा असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आणि जर एखाद्याने कुठलीही परवानगी न घेता त्या भागावरती, त्या जमिनीवरती, त्या एरियावरती जर एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा एखादं काम करण्याचा प्रयत्न केला, जसं खाणकाम मेन्शन केलंय, काय करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते आणि त्याला 15 दिवसांचा कारावास होऊ शकतो. अशा पद्धतीची शिक्षा या कायद्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, काय सांगितलंय, वनाचं संवर्धन करता यावं त्यासाठी जे वनक्षेत्रांचा इतर कारणांसाठी वापर टाळण्यासाठी हा कायदा लागू आहे. मग जी जागा वनासाठी आरक्षित आहे त्याचा वापर इतर कुठल्या गोष्टीसाठी होऊ नये याच्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणतेही वन तोडणे किंवा वापरणे काय गुन्हा आहे. मग जी कोणती जागा आपण म्हणा की केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली आहे, त्यांच्या नियंत्रणाखाली आहे, ती आरक्षित आहे जंगलासाठी, वनांसाठी, तिथल्या झाडांची तोड करणे किंवा त्या जागेचा इतर कुठल्याही गोष्टी जरी वापर करणं याच्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आणि जर गुन्हेगार व्यक्तीच 15 दिवसापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. जर कोणी या कायद्याचं किंवा नियमाचं उल्लंघन केलं तर त्या व्यक्तीला 15 दिवसापर्यंतचा कारावास किंवा काय होऊ शकते, शिक्षा. चला मग आपण एकदा पुस्तकात पाहू काय दिलंय. तर पुस्तकात काय दिलंय तेच जे पाहिलं आपण. याद्वारे वन संरक्षणासाठी म्हणजेच वनासाठी आरक्षित जी जागा आहे ती तर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. जर त्या जागेत एखाद्या गोष्टीचं खाणकाम करायचं असेल तर तुम्हाला केंद्र सरकारचीच परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे तर कुठल्याही कामासाठी तुम्ही त्या जागेला वापरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते परवानगीशिवाय करता येणार नाहीये. या कायद्याचा भंग करणारा गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा झाला पहिला वन संरक्षण कायदा, कधीचा 1980चा, की वनांचं संवर्धन करता यावं या दृष्टिकोनातून बनवलेला कायदा आहे. दुसरी गोष्ट, वनांसाठी जी कोणती जागा आरक्षित आहे त्या जागेचा इतर कुठल्याही गोष्टीसाठी आपण वापर करू शकत नाहीत. आणि जर कोणाला तिथे एखादी गोष्टीसाठी त्याचा वापर करायचा असेल, जसं खाणकाम वगैरे करायचं असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागेल. परंतु जर याची परवानगी न घेता कोणी या नियमाचं किंवा कायद्याचं उल्लंघन केलंच तर त्या व्यक्तीला 15 दिवसाची आपण होणे की कारावासाची शिक्षा या कायद्याद्वारे देण्यात आलेली आहे किंवा या नियमाद्वारे देण्यात आले. दुसरा कोणता आहे, पर्यावरण संरक्षण कायदा 1986. काय तर पहा, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा कशासाठी बनवण्यात आलाय. तर पहिली गोष्ट, हा जो कायदा आहे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी किंवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय की कुठलाही व्यक्ती असेल किंवा कुठलीही एखादी संस्था असेल किंवा कुठलाही एखादा कारखाना असेल, काही असेल किंवा एखाद्याचा स्वतःचा उद्योग असेल, कुठल्याही व्यक्तीद्वारे, संस्थाद्वारे किंवा कारखान्याद्वारे जर समजा पर्यावरणाला हानी पोहोचवत असेल किंवा पर्यावरणाला हानी होत असेल तर त्याच्यावरती निर्बंध लागू करण्यासाठी हा एक कायदा बनवण्यात आलेला आहे. तर मग कशासाठी कायदा बनवण्यात आलाय, प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी. आणि जो कुठला व्यक्ती, जी कुठली संस्था किंवा जो कुठला कारखाना किंवा जो कुठला उद्योग जर पर्यावरणाला हानी पोहोचत असेल, त्याच्यामुळे जर पर्यावरणाचं प्रदूषण होत असेल तर त्याच्यासाठी काही नियम ठरवून दिलेले आहेत. जर त्या नियमाच्या बाहेर जाऊन ते कारखाना, तो व्यक्ती किंवा तो उद्योग जर त्या नियमांचा भंग करत असेल, उल्लंघन करत असेल आणि त्याच्यामुळे जर पर्यावरणाला हानी होत असेल किंवा पर्यावरणाचं प्रदूषण होणार असेल तर त्या दृष्टिकोनातून बनवण्यात आलेला हा कोण आहे, एक प्रकारचा कायदा किंवा नियम. याच्यात काय सांगितलंय की ठीक आहे, काही कारखाने अशा असणार आहेत की आपल्याला माहिती आहे तिथून अशा गोष्टी बाहेर पडणारच आता ज्याच्यामुळे पर्यावरणाचं आपण म्हणे की प्रदूषण होणार आहे. ज्या कोणत्या गोष्टीमुळे, ज्या कोणत्या पदार्थामुळे, जी कुठली गोष्ट हवेत मिसळल्या गेल्यामुळे किंवा पाण्यात मिसळल्या गेल्यामुळे किंवा मातीत मिसळल्या गेल्यामुळे त्यांचं प्रदूषण होतंय, त्या गोष्टीला किंवा त्या पदार्थाला प्रदूषके म्हणतात.
ठीक आहे. मग एखाद्याने जर एखादा उद्योग बनवण्याचं ठरवलंय किंवा उभारायचं ठरवलंय, कारखाना उभारायचा ठरवलाय, तर आपल्याला माहिती आहे की तिथून थोड्याफार प्रमाणात का होईना काही प्रदूषके बाहेर पडणार आहेत, ज्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होईल किंवा पाण्याचं प्रदूषण होईल किंवा मृदा प्रदूषण होईल. परंतु तुम्ही जी कुठली संस्था, तुमचा जो कुठला कारखाना, जो कुठला उद्योग तुम्ही चालू करणार आहेत, त्याच्यासाठी एक विशिष्ट असं मापदंड ठरवून दिलेलं आहे, एक एकक ठरवून दिलेलं आहे की तुमच्या उद्योगामधून, तुमच्या कारखान्यामधून याच्यापेक्षा जास्त प्रदूषणाचं आपण किंवा प्रदूषके बाहेर नाही पडली पाहिजेत. आणि जर समजा तुमचा कारखाना किंवा तुमचं स्वतःचं एखादं वैयक्तिक काम असेल किंवा तुमचा एखादा उद्योग असेल किंवा एखादी संस्था असेल, ती कुठलं तरी काम करते किंवा ती पण एखादा उद्योग करते, तिथून बाहेर किती प्रदूषके पडतील, ठीक आहे, त्याचा एक मापदंड किंवा एकक आहे. जर त्या मापदंडापेक्षा जास्त प्रदूषके बाहेर पडत असतील तर तुमच्यावरती किंवा त्या व्यक्तीवरती, त्या उद्योगावरती किंवा त्या कारखान्यावरती कारवाई केली जाईल. त्या कारखान्याचा, उद्योगाचा एक आपण की परवाना किंवा जे लायसन्स असतं ते लायसन्स रद्द केलं जाईल. आणि जर समजा याचं उल्लंघन झालंच अजून, तर ह्याच्यामध्ये आपण होण्या की त्या व्यक्तीला 5 वर्षाची शिक्षा आणि आर्थिक दंड, मग इथे काय सांगितलंय, त्या व्यक्तीला 1 लाख रुपयापर्यंतचा 5 वर्षापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा काय होऊ शकते, आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, अगोदर आपली स्लाइड पाहू आणि मग इथे येऊया. जसं की प्रदूषणाचं नियंत्रण करता यावं आणि प्रदूषणाला हानी पोहोचवणाऱ्यांवरती कारवाई करता यावी या उद्देशाने बनवलेला हा एक कायदा आहे. ठीक आहे. कोणत्याही उद्योगाला परवानगी शिवाय प्रदूषण करण्यास मनाई. याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला परवानगी मिळाली तर मग तुम्ही प्रदूषण करू शकता? याचा अर्थ असा आहे, काय अर्थ आहे या वाक्याचा, की तुम्हाला जर समजा त्या कायद्याने किंवा त्यांनी ठरवून दिलेलं आहे, तुम्ही जर एखादा उद्योग चालू करताय, कारखाने चालू करताय, तर तुमच्या कारखान्यातून जे प्रदूषके बाहेर पडणार आहे, ज्याच्यामुळे आपण नक्की प्रदूषण होण्याची शक्यता असते, ते प्रदूषके किती बाहेर पडतील याचा एक मापदंड आहे. त्याच्यापेक्षा जास्त उत्सर्जित होऊ लागले तर मग तुमच्यावरती कारवाई होईल. मग पहा पुढे, उल्लंघन करणाऱ्यास कारावास किंवा आर्थिक दंडाची काय शिक्षा. जो कोणी याचं उल्लंघन करेल, या नियमाच्या बाहेर जाईल, त्याला 5 वर्षाची कारावासाची शिक्षा आणि 1 लाखाचा आर्थिक दंड, असं आपण म्हणू की या कायद्यानुसार सांगण्यात आलाय. कोण? पर्यावरण संरक्षण कायदा 1986. दुसरी गोष्ट काय आहे की 2010 मध्ये काय झालंय की जे कोणते पर्यावरणाच्या, ठीक आहे, जे कोणते पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे, मग पर्यावरणाचं संवर्धन करता यावं याच्या दृष्टिकोनातून जे कोणते कायदे, नियम बनवले जात आहेत, त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, त्याला आपण म्हणू की स्ट्रिक्टली सगळीकडे लागू करता यावं. त्याच्यानुसार जे कोणते लोक या कायद्यांचं उल्लंघन करतील त्यांना शिक्षा देता यावी. याच्यासाठी म्हणजे जे कोणते कायदे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बनवले, तर त्या कायद्यांचं प्रभावी त्यांची अंमलबजावणी करता यावी, त्यांना लागू करता यावं. याच्यासाठी कोणाची स्थापना करण्यात आली आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. ठीक आहे. मग राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण काय करतंय, तर याची स्थापना कधी झाली आहे? 2010 मध्ये. याची स्थापना करण्यामागचा उद्देश काय आहे की जे कोणते कायदे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बनवले जातील त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी, याच्यासाठी एक सेपरेट आपण म्हणूया की न्यायाधिकरण बनवण्यात आलंय, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. ठीक आहे. तर चला परत एकदा पाहूया पुस्तकातून कशा पद्धतीने काय काय दिलं याबद्दल. पहिली गोष्ट, प्रदूषणावरती नियंत्रण आणणं आणि पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवरती कारवाई करणं या उद्देशाने बनवलेला हा आपण म्हणूया की एक कायदा आहे. या कायद्यानुसार कुठलाही जो उद्योग असेल, कारखाना असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, त्याला जे एक निर्धारित किंवा ठरवून दिलेला मापदंड आहे त्याच्यापेक्षा जर तो अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाहीये. ठीक आहे. आणि जर तो त्याच्यापेक्षा अधिक प्रदूषके त्या व्यक्तीद्वारे, त्या उद्योगाद्वारे किंवा त्या कारखान्याद्वारे जर वातावरणात, पर्यावरणात सोडले जात असतील तर मग त्या व्यक्तीवरती कारवाईची काय देण्यात आलेली इथं शिक्षा. ठीक आहे. या कायद्यातील नियमाचे व कलमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंत कारावासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक दंडाची काय शिक्षा करण्याची तरतूद आहे. तसंच पर्यावरणाविषयी कायद्यांची, पर्यावरणाचं आम्ही संवर्धन करण्यासाठी जेवढे कायदे बनवणार आहेत ते कायदे आम्हाला त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी, ते लागू करता यावेत, याच्यासाठी 2010 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची काय करण्यात आली आहे स्थापना. 3-4 मुद्दे लक्षात ठेवायचे. तर पहिली गोष्ट, हा कायदा कधीचा आहे तर 1986चा.
दुसरी गोष्ट कशासाठी बनवलाय तर प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी आणि जे कोणी पर्यावरणाला हानी पोहोचवतील त्या व्यक्तीला, त्या उद्योगाला किंवा त्या कारखान्यांवरती कारवाई करण्यासाठी. तर ह्या कायद्यानुसार काय म्हणण्यात आलंय की जो कुठला व्यक्ती, जो कुठला आपण म्हणूया की उद्योग किंवा कारखाने ज्यांना माहिती आहे की त्यांच्याकडनं वातावरणात आपण म्हणूया की किंवा पर्यावरणामध्ये काही प्रदूषके मिसळले जाणार आहेत, तर त्या प्रदूषके किती मिसळले जातील याचं एक निर्धारित मापक किंवा त्यांना आपण म्हणूया की त्या ठिकाणी त्यांनी कोणता शब्द वापरलाय, मापदंड ठरवण्यात आलाय. त्याच्या पलीकडे जाऊन जर समजा जास्त प्रदूषके यांच्याद्वारे वातावरणामध्ये सोडली जात असतील तर त्या व्यक्तीवरती कारवाई केली जाईल. त्याला 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि आपण म्हणूया की 1 लाखाचा आर्थिक दंड ठोठावण्याची याच्यामध्ये तरतूद आहे. आणखीन एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की या पर्यावरणाचं संवर्धन करता यावं म्हणून जेवढे कायदे बनवले जातील ते कायदे एकदम प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी करता यावी याच्यासाठी एक स्वतंत्र न्यायाधिकरण आहे, त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, ज्याची स्थापना 2010 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट काय होती, चिपको आंदोलनाची माहिती घ्या व आजच्या परिस्थितीत त्याचं काय महत्व याबाबत वर्गात 2 गटात चर्चा करा. मग काय होतं चिपको आंदोलन आणि आज आपण त्याला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो किंवा आज त्या आंदोलनाचं काय महत्व आहे याच्याबद्दल तुम्हाला काय करायची आहे, चर्चा. तर सगळ्यात पहिली गोष्ट, चिपको आंदोलन झालं कुठं आणि ह्याच्यामध्ये काय, ह्या चिपको म्हणण्यामागचा काय अर्थ आहे. तर चिपको आंदोलन जे आहे ते चिपको आंदोलन झालं होतं उत्तराखंडमध्ये. त्यावेळेस तो आपण की आज उत्तराखंड आपल्याकडे एक विशिष्ट किंवा सेपरेट राज्य आहे, परंतु त्यावेळेस उत्तराखंड कोणाचा भाग होता, उत्तर प्रदेशचा. तर तिथं 1973 मध्ये झालेलं हे एक आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये झालं तर कुठं झालं, उत्तराखंड मधील समजा अल्मोरा जिल्ह्यातील कोणत्या गावात, रैनी गावात 1973 मध्ये. मग वर्ष कोणतं आहे, 1973. राज्य कोणतं आहे, आजचं उत्तराखंड राज्य. पूर्वी आपण म्हणूया राज्य जे पूर्वी की उत्तर प्रदेशचा भाग होता. नंतर जिल्हा कोणता आहे तर जिल्हा आहे अल्मोरा आणि गाव कोणतं आहे, रैनी. इथं काय झालं होतं की काही जे व्यापारी आहेत ते व्यापारी ह्या गावामध्ये एक जंगल होतं, त्या जंगलामधील झाडं तोडण्यासाठी आले. हे जंगलांमधील झाडं तोडणं आल्याच्या नंतर तिथं काय झालं की काही पर्यावरण प्रेमी नेते होते. पर्यावरण प्रेमी नेत्यांचं नाव काय आहे, सुंदरलाल बहुगुणा आणि गौरा देवी. मग हे सुंदरलाल बहुगुणा आणि गौरा देवी हे दोघं आपण म्हणूया की पर्यावरणविषयी प्रेम असणारे नेते होते आणि त्याच गावातील ज्या महिला होत्या ज्याला आपण म्हणूया की स्थानिक महिला, यांनी काय केलं की ते जे झाडाचे खोडं असतील त्या झाडाच्या खोडाला मिठी मारून ठेवली, ह्याला म्हणतात चिपकून राहिले, ज्याच्यामुळं कोणीही झाड तोडण्याचा प्रयत्न नाही केला. याच्यामुळे त्याला म्हणतात चिपको आंदोलन. मग काय होतं, ह्याचं नेतृत्व काय होतं, कोणी केलं नेतृत्व, स्थानिक महिला, त्या गावातील महिला आणि पर्यावरण प्रेमी नेते सुंदरलाल बहुगुणा आणि गौरा देवी यांनी आंदोलनाला हा पुढाकार घेतला. उद्देश काय होता की जंगलातून जे झाडं येतं ते व्यापाऱ्याकडून तोडली जाण्यापासून वाचवणे यासाठी बनवलं होतं. पद्धत काय होती, कोणत्या पद्धतीने आंदोलन केलं तर झाडाला ते आपण की चिपकून राहिले, मिठू मारून राहिले, म्हणजे झाडाला तोडण्यापासून त्यांनी प्रतिरोध केला किंवा प्रतिकार केला. गावकऱ्यांनी झाडाला मिठी मारून म्हणजे चिपकून ते तोडण्याचा विरोध केला, म्हणून याला काय म्हणतात, चिपको आंदोलन. परिणाम काय झाला की सरकारकडनं किंवा जे व्यापारी पाठवण्यात आले होते, ज्यांनी कोणी आपण म्हणे की कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल ते झाडं तोडण्याचं, त्यांच्याकडनं झाडं तोडण्यापासून आपण म्हणे की झाडं तोडण्यापासून त्यांना रोखण्यात आलं आणि जंगलाचं संरक्षण करण्यात आलं. मग परिणाम काय, सरकारने झाडाची तोड थांबवली आणि पर्यावरण संरक्षणाचं काय ओळखलं, महत्व ओळखलं. हा झाला त्याचा आपण म्हणूया की परिणाम. परंतु हे झालं चिपको आंदोलन. आता ह्या चिपको आंदोलनाचा आज आपल्याला काय महत्व आहे याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. मग या चिपको आंदोलनाची आज जर आपण पाहिलं तर आजच्या परिस्थितीत चिपको आंदोलनाचं काय महत्व आहे, तर याच्यातून कुठली गोष्ट समोर आली तर आपल्याला वन संवर्धनाची जाणीव निर्माण झाली. ठीक आहे, की वनाचं संवर्धन करणं, जंगलांचं रक्षण करणं, तिथं असणाऱ्या झाडांची तोड न करणं, त्या झाडांचं संरक्षण करणं, या सगळ्याची आपल्याला जाणीव निर्माण झाली आहे. मग एक आंदोलन, ज्या आंदोलनामुळे आपल्याला ही जाणीव निर्माण झाली, हे झालं त्या आंदोलनाचं आजच्या काळातील महत्व, की लोकांना वन संवर्धनाची काय निर्माण झाली, जाणीव. झाडांचे आणि जंगलांचे रक्षण का गरजेचं आहे हे लोकांना समजलं. हा झाला त्याचा परिणाम, कोणत्या आंदोलनाचा, चिपको आंदोलनाचा परिणाम, ज्याचं की आजचं हे महत्व आहे. दुसरी गोष्ट, पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणा. मग त्या आंदोलनातून आपल्याला माहिती आहे की जर आपण सगळे उभे राहिलो तर आपण म्हणूया की सरकारी असेल किंवा आपण जे जंगल असेल, सरकारांचं समजा एखादं सरकारला तिथं प्रोजेक्ट करायचा आहे, ते झाडं असतील ते तोडण्यासाठी असेल, परंतु जर समजा सगळ्यांनी लोक चळवळ उभारली आणि त्या लोक चळवळीतून हे प्रयत्न केला की आपण ह्या जंगलाला सुरक्षित करूया किंवा जंगलाला राखून ठेवूया, ह्याला तोडण्यापासून वाचवूया, तर आपण त्याला वाचवू शकतो. म्हणजेच काय, पर्यावरण संरक्षणासाठी लोकांना काय मिळाली, प्रेरणा. म्हणजे हा झाला परिणाम त्या चिपको आंदोलनाचा. आज अनेक युवक
संस्था आणि सरकार पर्यावरण संरक्षणासाठी काय करतायत, काम करतायत. मग चिपको आंदोलनातून जी प्रेरणा मिळाली की पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे, मग ह्या प्रेरणेच्या माध्यमातून अनेक युवक असतील, अनेक संस्था असतील किंवा सरकार असतील, हे प्रेरित झालेत आणि ते स्वतः आज पर्यावरणाच्या संरक्षणासाठी किंवा संवर्धनासाठी काय करतायत, प्रयत्न करतायत. जलवायू बदलाच्या काळाचा संदेश, ठीक आहे, याच्यामध्ये एवढं काय दिलं नाहीये. म्हणजे वृक्षतोड आणि प्रदूषण कमी करण्याची गरज अधोरेखित करते. म्हणजे काय की हे जे आपण म्हणा की आंदोलन आहे, हे आंदोलन एक गरज दाखवते की आज गरज आहे. काय गरज आहे, वृक्षतोड कमी करण्याची, म्हणजे जंगलतोड कमी करण्याची आपण म्हणूया, आणि किंवा म्हणजे वृक्षतोड आणि जंगलतोड कमी करून प्रदूषण नियंत्रणात आणण्याची काय तर गरज आहे. ही गरज अधोरेखित करणारं किंवा दाखवून देणारं आंदोलन म्हणजे कोण आहे, चिपको आंदोलन. हे झालं त्या चिपको आंदोलनाचं आजच्या काळातील महत्व, जे आंदोलन कधीतरी पूर्वी झालेलं आहे. पुढे महिला सहभागाचे उदाहरण, ठीक आहे. मग हे काय दाखवतं की महिला जर सहभागी झाल्या तर एखादी गोष्ट आपण म्हणूया की म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये असं नाही की प्रत्येक वेळेस पुरुषच समोर असावेत, एखाद्या गोष्टीमध्ये महिला पण सहभागी होऊ शकतात, ठीक आहे. याच्या मागे हा संदेश देणारा हा कोण आहे, एक प्रकारचा, हे कोण एक प्रकारचं आंदोलन. काय सांगतंय, ग्रामीण महिलांनी दाखवलेली एकता आज काय ठरते, प्रेरणादायी, की म्हणजे महिला जरी एकत्रित आल्या तरी त्या सुद्धा एखादं मोठं काम करू शकतात. याची प्रेरणा किंवा याचा संदेश आजच्या काळात आपल्याला मिळतोय कोणत्या आंदोलनाद्वारे, त्या चिपको आंदोलनाद्वारे. आणि झाडे वाचवा जीवन वाचवा हा विचार समाजात रुजला. मग आपण म्हणूया की ह्या आंदोलनाचं आजचं महत्व काय की त्या आंदोलनापासून मिळालेला एक विचार की आपण झाडाला वाचवलं पाहिजे किंवा झाडाला सुरक्षित ठेवलं पाहिजे. म्हणजे हा एक जो नियम आहे किंवा हा एक जो विचार आहे तो आजच्या समाजामध्ये रुजलाय. तो सुद्धा आपण म्हणूया की एक परिणाम आहे किंवा एक महत्वाचा परिणाम आहे कोणाचा, त्या चिपको आंदोलनाचा. मग काय होतं चिपको आंदोलन, त्याच्याबद्दलची माहिती पाहिली आणि आजच्या काळामध्ये त्या चिपको आंदोलनाचं काय महत्व आहे किंवा त्याचे कोणते आपण म्हणूया की पडसाद आहेत, प्रतिसाद आपण म्हणूया की त्याचे परिणाम आहेत जे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला प्रेरणा मिळाली, त्याचे काय फायदे झाले, या गोष्टीवरती आपण काय केली, चर्चा. ठीक आहे. ह्याच्यावरती कदाचित प्रश्न येणार नाही, परंतु आपल्याला जर तो प्रश्न विचारला होता तर तो आपण पाहिलेला आहे. आता पुढे काय दिलंय तुम्हाला, इंटरनेट माझा मित्र. इंटरनेट माझा मित्राच्या माध्यमातून काय करायचं आहे, इंटरनेटचा वापर करायचा आहे आणि हे 3 नियम येतं, त्या 3 नियमांची माहिती गोळा करायची. काय, ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण कायदा म्हणून आपण 2000, जैववैद्यकीय कचरा त्याचं व्यवस्थापन किंवा हाताळणीबाबतचा नियम 1998 आणि ई कचरा त्याचं व्यवस्थापन आणि हाताळणीबाबतचा नियम 2011. मग ठीक आहे, 2000, 1998 आणि 2011 असे 3 कायदे येतं. मग मी अगोदर सांगितलं की 3 कायदे तुम्हाला विचारलेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित त्याचं फक्त वर्ष विचारू शकतात, कारण तुमच्या पुस्तकात 3 वर्ष दिलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये काय केलंय की ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 काय. आता मी म्हटलं की इंटरनेट माझा मित्र म्हणजे इंटरनेट वापरून तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती गोळा करायची, पण इंटरनेटचा खर्च करून जर आमचे लेक्चर पाहताय तर माहिती देणं आमचं कर्तव्य आहे. ठीक आहे. तर पहा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 काय सांगतो, तर हा नियम कशासाठी बनवण्यात आलाय, तर ध्वनी प्रदूषण किंवा जे आवाज प्रदूषण म्हणतो आपण, ध्वनी प्रदूषण कमी करून नागरिकांना शांतता पुरवणं किंवा नागरिकांना शांतता पुरवता यावी याच्यासाठी बनवण्यात आलेला हा कोण आहे, नियम आहे. तर ह्या नियमाला बनवण्याचा उद्देश काय आहे की ध्वनी किंवा आवाज प्रदूषणावरती नियंत्रण ठेवणं आणि नागरिकांना शांत व आरोग्यदायी वातावरण मिळवून देणं याच्यासाठी बनवण्यात आलेला हा कोण झाला, एक नियम किंवा कायदा. तर या कायद्यानुसार काय केलंय की आपल्या आसपासचे जे क्षेत्र असतात त्या क्षेत्रांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण म्हणूया की विभाजित केलेलं आहे. कोणते कोणते क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र असू शकतं, ठीक आहे, किंवा आपण एखाद्या ठिकाणी कारखाने येतं म्हणजे तिथलं ते औद्योगिक क्षेत्र असेल. काही शांत क्षेत्रे असू शकतात जसं की त्या ठिकाणी शाळा येतात किंवा हॉस्पिटल्स असतील, मग त्याला आपण रुग्णालय म्हणू शकतो. मग ह्या जे वेगवेगळे क्षेत्र येतं त्या क्षेत्रामध्ये पहा, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, एखाद्या ठिकाणी लोक राहत आहेत त्याला काय म्हणतात, निवासी क्षेत्र, आणि शांत क्षेत्र उदाहरणार्थ रुग्णालय, शाळा, न्यायालयाचा परिसर. मग असे जे वेगवेगळे क्षेत्र येतात तर कोणत्या क्षेत्रामध्ये किती आवाज एखाद्या गोष्टीपासून, समजा एखाद्या ठिकाणी डीजे वाजतोय, एखादा कारखाना आहे, एखाद्या ठिकाणी समजा कुठला तरी कार्यक्रम चालू आहे, तर तिथून किती आवाज सोडला जाऊ शकतो याच्याबद्दलचे काय बनवण्यात आले तर नियम. मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आवाजाची जी तीव्रता आहे की किती आवाज सोडला जाऊ शकतो, ही तीव्रता किंवा आपण होण्याची लिमिट आहे ती कशी आहे, वेगवेगळी आहे. मग त्यांनी काय केलंय, ध्वनीची मर्यादा. मग जसे क्षेत्र तसे काय ठरवून दिली आहे, ध्वनीची मर्यादा. काय मर्यादा ठरवून दिली आहे, समजा प्रत्येक क्षेत्रासाठी ठराविक डेसिबल, आवाज आपण कशात मोजतोय, ध्वनी डेसिबल मध्ये ची मर्यादा निश्चित केली गेली. जसं की औद्योगिक क्षेत्र असेल, ठीक आहे, कोणाची किती मर्यादा हे आपल्याला पाठ नाही करायचंय.
आपल्याला माहिती शोधायची तर थोडीशी आपण फक्त इन्फॉर्मेशन पाहतोय त्याच्याबद्दल. औद्योगिक क्षेत्र, जर ते औद्योगिक क्षेत्र असेल तर तिथं दिवसा 75 डेसिबल एवढा आवाज चालू शकतो आणि रात्री किती 70 डेसिबल पर्यंत आवाज चालू शकतो. व्यावसायिक क्षेत्र असेल तर ते दिवसा 65 डेसिबल पर्यंत आवाज चालू शकतो आणि रात्री 55 डेसिबल्स पर्यंत आवाज चालू शकतो. निवासी क्षेत्र जिथे लोक राहत आहेत त्या ठिकाणी दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल एवढा आवाज चालू शकतो किंवा एवढा आवाज आपण होण्या की चालेल. म्हणजेच एखादा समजा डीजे वगैरे वाजतोय तर तिथून आला तरी तो चालेल नियमानुसार. शांत क्षेत्र असेल तर तिथं दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबल. परंतु म्हणजे हे काय झालं की वेगवेगळे क्षेत्र विभाजित करण्यात आले तर आणि कोणत्या क्षेत्रामध्ये किती आवाजाची तीव्रता किती डेसिबल आवाज त्या ठिकाणी सोडला जाऊ शकतो याच्याबद्दलचे काय एक मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ही मर्यादा रात्री आणि दिवसा जरी वेगवेगळे असेल तरी सुद्धा रात्री 10 ते 6 पर्यंत कुठलाही आवाज सोडला जाणार नाही याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. मग पहा रात्री 10 ते सकाळी 6 आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी जर आज जे डीजे वापरले जातात त्यांना रात्री 10 नंतर वाजण्याची परवानगी नसते. म्हणजे रात्री 10 नंतर ते बंद केले जातात कारण तशी कायद्यात काय करण्यात आलेली आहे तरतूद. मग रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत मोठ्या आवाजाचे कार्यक्रम वाद्य किंवा फटाके वाजवण्यास काय मनाई आहे. मग रात्री 10च्या नंतर आणि सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत आपण होण्या की मोठ्या आवाजाचे जे काही असतील समजा मोठ्या काय करण्यात आले मोठ्या आवाजाचे कार्यक्रम जे वाद्य ज्यातून जास्त आवाज बाहेर पडतो किंवा फटाके असतील ह्याला वाजवण्यावरती किंवा हा आवाज वातावरणामध्ये सोडण्यामध्ये काय बंदी करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीमधून समजा आवाज बाहेर पडत असतो, ट्रॅफिक मधून आवाज बाहेर पडतो, कारखान्यामधून आवाज बाहेर पडतो, लाऊड स्पीकर मधून आवाज बाहेर पडतो. मग जर एखाद्याने खरंच समजा त्या नियमाचं उल्लंघन केलंच आणि तिथून जर आवाज जास्त येतोय, आज आपल्याला माहिती की गाड्यांना मोठमोठ्या कर्कश आवाजांचे हॉर्न आहेत त्यातून खूप मोठा आवाज बाहेर पडतो, लाऊड स्पीकर मधून पण खूप सारा आवाज सोडला जातो, कारखान्यामधून खूप सारा आवाज बाहेर पडतो. मग या आवाजावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर ह्या कायद्यात असं सांगितलंय की जर समजा वाहतुकीमधून असेल, लाऊड स्पीकर मधून असेल किंवा कारखान्यांमधून असेल, ज्या कोणत्या ठिकाणाहून खूप जास्त आवाज बाहेर पडतोय, आवाज किंवा ध्वनी प्रदूषण होतंय याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम प्रशासनाचं आहे. मग प्रशासनाने ह्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्या व्यक्तीवरती किंवा संबंधित ज्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडनं हा आवाज बाहेर पडतोय त्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे. पहा वाहतूक, कारखाने आणि लाऊडस्पीकर वापरावर नियंत्रण ठेवणे हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई आणि काय जर कोणी या नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावरती कारवाई आणि दंडाची काय शिक्षा नमूद करण्यात आली. आता काय कारवाई आहे काय दंड आहे त्याच्यात मी एवढं डिटेल पाहिलेलं नाहीये. जनरली फक्त एक तुम्हाला इंटरनेट माझ्या मित्रावरून पाहायचं होतं. तर काय ह्या कायद्यानुसार वेगवेगळे क्षेत्र ठरवण्यात आले आणि कोणत्या क्षेत्रामध्ये किती आवाज दिवसा आणि रात्री सोडला जाईल याच्याबद्दलचे काही नियम ठरवण्यात आले जेणेकरून राहणाऱ्या लोकांना आपण की त्या ठिकाणच्या लोकांना एक ध्वनी प्रदूषणापासून सुटका मिळावी आणि शांत आरोग्यदायी पर्यावरणात राहता यावं याच्यासाठी या उद्देशाने बनवलेला हा कायदा ज्याचं नाव होतं ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000. आता पुढे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम. जैववैद्यकीय कचरा म्हणजे काय सजीव, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल किंवा रुग्णालय म्हणा, तिथून जो कचरा बाहेर निघतो तो कोण झाला जैववैद्यकीय कचरा. किंवा रुग्णालय असते, ठीक आहे रुग्णालय सॉरी प्रयोगशाळा असतील, वेगवेगळ्या प्रयोगशाळा असतात तिथं वेगवेगळे सजीवांचे अवशेष वापरले जातात किंवा सजीवांचे पार्ट वापरले जातात आणि त्याच्यावरती आपण होण्या की समजा काहीतरी त्यातून काहीतरी त्यांना रिसर्च करायचा असतो, त्यातून काहीतरी कचरा बाहेर पडतो का. जसंच आपण समजा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स वगैरे केले जातात, त्या ऑपरेशनच्या दरम्यान किंवा शस्त्रक्रिया चालतात त्याच्या दरम्यान समजा एखाद्याचा काही पार्ट कट केला असेल बॉडीचा त्याचा कचरा असतो. हा जो सगळा कचरा आहे त्याला काय म्हणतात जैववैद्यकीय कचरा. ह्या कचऱ्याची जर योग्य विल्हेवाट लावली नाही आणि तो कचरा जर तसाच पर्यावरणात किंवा वातावरणामध्ये टाकून दिला तर प्रदूषण तर होणारच आहे पण ह्याच्यापासून निरोगी व्यक्तींना आजार होऊ शकतात. म्हणजे हा जो कचरा आहे त्याला म्हणतात संसर्गजन्य कचरा आहे. मग ह्या दवाखान्यामधून किंवा रुग्णालयामधून म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रयोगशाळा असतात त्या ठिकाणावरून वेगवेगळा जो पद्धतीचा जैववैद्यकीय कचरा जो की सजीवांसाठी किंवा सजीवांमार्फत बाहेर पडलेला असतो, जो कचरा आहे त्या कचऱ्याची योग्य त्याची विल्हेवाट म्हणजे त्या कचऱ्याचं योग्य संकलन, त्याला साठवून ठेवणं, त्या कचऱ्याचं वर्गीकरण, त्या कचऱ्याचं आपण म्हणूया की समजा पहिल्यांदा काय करायचं आहे तो कचरा गोळा करायचा आहे, नंतर त्या कचऱ्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करायचं आहे, त्याला आपण म्हणूया की वर्गीकरण करायचं आहे, नंतर वर्गीकरण करून त्याला साठवून ठेवायचं आहे, नंतर त्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करायची आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर त्याची योग्य विल्हेवाट लावायची. मग त्याच्यासाठी बनवलेला जो हा कायदा किंवा नियम आहे त्याला म्हणतात जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम 1998. काय उद्देश आहे जे रुग्णालय म्हणजे दवाखाने असतील, प्रयोगशाळा असतील आणि जे संशोधन केंद्र असतील ज्यांना आम्ही रिसर्च सेंटर म्हणतो
इथून जेवढा पण आपण म्हणूया की जो जैववैद्यकीय कचरा तयार होतो तो सुरक्षितपणे गोळा करणे, त्याचं वर्गीकरण करणे, त्याला साठवणे, नंतर त्याची योग्यपणे वाहतूक करून पाहिजे ज्या ठिकाणी त्याला नष्ट करता येईल म्हणजे त्याला म्हणतात डॅम्पिंग युनिट. डॅम्पिंग युनिट काय असतात? अशा ठिकाण ज्या ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावली जाईल. ठीक आहे, तिथपर्यंत त्याची सुरक्षित वाहतूक करून त्याला नष्ट करण्यासाठीचे नियम तयार करणे. मग हा जो कायदा आहे तो याच्यासाठी बनवण्यात आलाय की जिथून कुठून ज्या ठिकाणावरून जैववैद्यकीय कचरा गोळा केला जातो किंवा तयार होतो त्याला गोळा करून त्याचं वर्गीकरण करून त्याला साठवून त्याची योग्य प्रकारे वाहतूक करून आणि त्याचं आपण की विल्हेवाट लावण्यासाठीचे नियम बनवणे किंवा कायदे बनवणे याच्यासाठी बनवलेला हा आपण की एक नियम दॅट इज जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम. मुख्य तरतुदी काय येतात तर ह्याच्यामध्ये काय केलंय, कचऱ्यांचे प्रकार करण्यात आलेत. जो जैववैद्यकीय कचरा आहे, दवाखान्यातून वगैरे बाहेर पडणारा कचरा आहे, त्याचे काही प्रकार करण्यात आलेत आणि कोणत्या प्रकारचा कचरा कुठे भरून ठेवायचा यासाठी काही डब्बे येतात. ठीक आहे, मग आपण म्हणू की डब्यांना कलर देण्यात आलेले आहेत आणि मग लाल डब्बा आहे समजा, पांढरा डब्बा आहे तर लाल डब्यात कोणता कचरा टाकायचा, पांढऱ्या डब्यात कोणता कचरा टाकायचा याच्याबद्दलचे नियम येतात. मग सगळ्यात पहिली गोष्ट की ह्या नियमानुसार कचऱ्याचं केलंय वर्गीकरण. जसं की कचऱ्याचं वर्गीकरण काय केलंय, जैववैद्यकीय कचरा खालील प्रकारामध्ये विभागला जातो. एक संसर्गजन्य कचरा, असा कचरा जो की समजा आपण डायरेक्ट बाहेर टाकून दिला तर त्याच्यामुळे दुसऱ्याला एखादा आजार किंवा आपण म्हणू की रोग होण्याची शक्यता आहे, त्या कचऱ्याला काय म्हणतात, संसर्गजन्य कचरा, दॅट इज इन्फेक्शियस वेस्ट. धारदार वस्तू असू शकतात जसं की सुई, ब्लेड इत्यादी. अजून रक्त, उतक, अवयांचे अवशेष, मग त्याचं त्या व्यक्तीचं रक्त असेल, त्याचा उतीचा उतक समजा भाग असेल कट केलेला किंवा ऑपरेशन झाला असेल, एखादा अवयव कट करण्यात आला असेल काही कारणास्तव खराब झाल्यामुळे त्याचे अवशेष असतील, तो एक कचरा. आणि औषधांचे अवशेष, औषधाचे आपण म्हणूया की समजा जे पॅकेट आहे त्यातल्या गोळ्या वगैरे काढून घेतलेले ते उरलेलं असेल, प्लास्टिक वापरले, इंजेक्शन, सिरिंज किंवा जो कॅथेटर वगैरे वापरले जातात, हे जे सगळे असतील असा कचरा. म्हणजेच वैद्यकीय कचऱ्याचे काय करण्यात आलाय, प्रकार किंवा वेगवेगळे त्याचे टाइप्स. आता कोणता कचरा कशात साठवायचा याच्यासाठी काय करण्यात आले पहा. दुसरा एक कचरा वेगळा करणं. अगोदर कचरा गोळा केला, त्याचं तुम्ही काय केले, प्रकार केले. आता कचरा काय करा, वेगळा करा. वेगवेगळ्या रंगांच्या डब्यामध्ये कचरा जमा करणे आवश्यक आहे ह्या नियमानुसार किंवा ह्या कायद्यानुसार. जसं की लाल रंगाचा जो डब्बा असतो त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू भरल्या जातात. समजा हे औषधांचे अवशेष येतं, प्लास्टिक आहे, सिरिंज आहे, कॅथेटर आहे, यांना सगळ्यांना भरायला जो डब्बा असतो तो कोणत्या कलरचा असतो, लाल कलरचा. पिवळ्या रंगामध्ये काय केलं जातं, जे की समजा फॉर एक्झाम्पल जसं की रक्त, उतक, अवयवांचे अवशेष, त्या पेशंटचा एखाद्या बॉडीचा पार्ट रक्ताचा काही भाग असेल किंवा त्याला वापरलेले काही आपण म्हणूया की कापूस वगैरे जे काही असेल किंवा त्या व्यक्तीचं ऑपरेशन झाल्यामुळे त्याचा एखादा अवशेष तुटलेला असेल, कापण्यात आलेला असेल, काढण्यात आलेला असेल किंवा जो कोणता भाग असेल त्याला म्हणतात मानवी अवशेष किंवा संसर्गजन्य ज्या वस्तू असतील त्या कोणत्या डब्यात भरल्या जातील, पिवळ्या डब्यामध्ये. जे धारदार वस्तू आहेत जसं की कोण, धारदार वस्तू, सुई, ब्लेड वगैरे यांना वापरण्यासाठी कोणता डबा असेल, पांढरा. आणि हिरवा सामान्य कचरा. बाकीचा जो कुठला वैयक्तिक कचरा असेल, समजा त्यांनी फ्लोअर झाडून घेतलाय, खालचा धूळ वगैरे जे काय असेल, तो जो कचरा पडलाय सगळा फरशीवरचा वगैरे तो असेल. सामान्य कचरा गोळा करण्यासाठी कोणत्या कलरचा डबा असेल, हिरवा. तर हा नियम काय सांगतो की जे आपण म्हणूया की जो कोणता कचरा आहे, जैववैद्यकीय कचरा आहे, तो डायरेक्टली कुठं असा वातावरणामध्ये सोडून दिला तर त्याच्यामुळे प्रदूषण होऊ शकतो, दुसऱ्यांना आजार होऊ शकतात, तो संसर्गजन्य कचरा असतो. मग ह्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता यावी, त्यासाठी त्याला योग्य प्रकारे गोळा करता यावा, त्याचं वर्गीकरण करता यावं, त्याची साठवण करता यावी, त्याची वाहतूक करता यावी आणि शेवटी त्याची विल्हेवाट लावता यावी, याच्यासाठी नियम बनवणारा हा कायदा तो म्हणजे कोणता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम. याच्यानुसार कचऱ्याचे प्रकार केले जातात, कोणत्या कचऱ्याचे, जैववैद्यकीय कचऱ्याचे, आणि कोणता कचरा कोणत्या डब्यात भरवायचा याच्यासाठी काही नियम भरून ठेवण्यात आले. दुसरी गोष्ट, आता हा जो कचरा आहे तो कोणीही गोळा करू शकतं का, ह्या कचऱ्याचं कोणीही वर्गीकरण करू शकतं का, कोणीही त्या कचऱ्याची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतं का, किंवा कोणी त्याची तिथं जाऊन त्या ज्याला डॅम्पिंग युनिट म्हणतात तिथं नेऊन त्याची विल्हेवाट लावू शकतं का, नाही. तर काही विशिष्ट लोकांना, संस्थांनाच यांची परवानगी असते, तेच फक्त या कचऱ्याला हाताळू शकतात, तेच या कचऱ्याची वाहतूक करू शकतात, तेच या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतात. कुठलाही व्यक्ती, सामान्य व्यक्ती ह्या कचऱ्याला हाताळू शकत नाही किंवा त्याची विल्हेवाट लावू शकत नाहीये. मग ज्यांच्याकडे परवानगी तेच करू शकतात. मग पहा, कचऱ्याची हाताळणी केवळ परवानाधारक व्यक्ती किंवा संस्था, ज्यांना कोणाला ह्या गोष्टीचं लायसन आहे, तो व्यक्ती किंवा संस्थाच या जैववैद्यकीय कचऱ्याची वाहतूक करून त्याला काय करू शकतात, नष्ट करू शकतात किंवा विल्हेवाट लावू शकतात. मग नियंत्रण आणि तपासणी, की आपण जे जैववैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा त्याला नष्ट करण्यासाठी जे नियम बनवले, तर हे नियम सगळ्या त्या आरोग्य संस्था किंवा दवाखाने असतील, जे कोणी असेल,
किंवा जे लोक असतील, मग सगळे ते जे लोक आहेत ते लोक ह्या नियमांचं खरंच पालन करतायत का? खरंच त्या दवाखान्यामध्ये, त्या प्रयोगशाळामध्ये, त्या रिसर्च सेंटरमध्ये जो जैववैद्यकीय कचरा बाहेर पडतोय त्या कचऱ्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या कलरच्या डब्यामध्ये केलं जात आहे का? तेच लोक आहेत का ज्यांच्याकडे परमिशन आहे ह्या कचऱ्याला गोळा करून विल्हेवाट लावण्याची, वाहतूक करण्याची? तेच लोक याला आपण म्हणू की वाहतूक करून नष्ट करतायत का? मग ह्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम कोण करतंय? राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ हे नियम अंमलात आणतं. मग जे राज्य प्रदूषण नियम मंडळ आहे ते काय करतं की ज्यांना कोणाला दवाखाना उभारायचा आहे किंवा एखादी आरोग्य देणारी आपण म्हणू की संस्था उभारायची, त्यांनी यांच्याकडनं अगोदर परवाना घेणं काय गरजेचं आहे. मग जे कोणती आरोग्य संस्था आहे, प्रत्येक आरोग्य संस्थेने स्वतःची काय केली पाहिजे? नोंदणी केली पाहिजे आणि अहवाल दिला पाहिजे की आमच्याकडे किती कचरा तयार झाला, आम्ही त्याची कोणत्या पद्धतीने विल्हेवाट लावतोय, हा जो जैववैद्यकीय कचरा आहे जे कोणी आमच्याकडनं घेऊन जातंय ते घेऊन जाणाऱ्या लोकांकडे तो कचरा घेऊन जाण्याची परवानगी आहे का? हे सगळं याचा सगळा अहवाल तुम्हाला कोणाला द्यावा लागतो? या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला. मग पहा, यांना प्रत्येक आरोग्य संस्थेने यांच्याकडे स्वतःची नोंदणी करणं आणि स्वतःचा अहवाल देणं काय बंधनकारक आहे. दंड व कारवाई, जर कोण नियमाचं उल्लंघन केलं तर कारावासाची शिक्षा म्हणजे आपण त्याला दंड किंवा कारवाई करण्यात येईल. काय महत्व आहे ह्या कायद्याचं? रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवते. हा कायदा असल्यामुळं, ह्या कायद्याला आपण म्हणू की ह्या कायद्याची भीती असल्यामुळं की आपला परवाना रद्द होऊ शकतो, आपल्यावरती कारवाई होऊ शकते, याच्यामुळे जेवढा काही जैववैद्यकीय कचरा आहे त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं जातं, विल्हेवाट लावली जाते. त्यामुळं तिथं असणारे जे रुग्ण येतं किंवा तिथं असणारे जे आपण म्हणू की कर्मचारी येतं त्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला त्याची हानी पोहोचत नाहीये, म्हणजे त्यांचं आरोग्य सुरक्षित राहतं. रोगांचा प्रसार आणि पर्यावरणाचं प्रदूषण टाळलं जातं. जर तो कचरा त्याचं व्यवस्थापन न करता, विल्हेवाट न लावता, त्याचं वर्गीकरण न करता तसाच कुठेतरी टाकून दिला असता तर प्रदूषणाला तर आपण म्हणू की त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार तर झालेच असते, परंतु प्रदूषण सुद्धा झालं असतं मातीत टाकल्याच्या नंतर, पाण्यात टाकल्याच्या नंतर. म्हणजेच रोगांचा प्रसार आणि पर्यावरणाचं प्रदूषण टाळतोय, स्वच्छ आणि सुरक्षित आरोग्य व्यवस्था टिकवतोय. मग जी आरोग्य व्यवस्था आहे ती स्वच्छ आणि कशी राहते? सुरक्षित. हा झाला दुसरा कायदा आणि त्याचं महत्व. कोणता कायदा होता? की जो जैववैद्यकीय कचरा आहे त्याचं व्यवस्थापन करणारा नियम, जो कधी बनवण्यात आला? 1998. एवढंच लक्षात ठेवायचंय, कारण तुमच्या पुस्तकामध्ये फक्त त्याचं नाव आणि कोण आहे, वर्ष, तर मग तुम्हाला वर्ष लक्षात राहिलं पाहिजे. आता तिसरा कोणता आहे? ई कचरा. जैववैद्यकीय कचरा काय पाहिला आपण? की जो हॉस्पिटलमधून वगैरे कचरा गोळा होतोय तो कोण झाला? जैववैद्यकीय कचरा. आता ई कचरा म्हणजे काय? आपण ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा असतात ज्या बिनकामाच्या बंद पडल्या घरात असतात, तो कचरा म्हणजे कोण झाला? ई कचरा. तर ह्या ई कचऱ्याचं पण काय करता आलं पाहिजे? व्यवस्थापन. कारण तो जो कचरा आहे आपल्या घरातला जो सामान्य कचरा असतो त्याच्यामध्ये मिक्स करून बाहेर टाकला जात नाही. आपण टाकून देतो, परंतु आपण म्हणूया की तो त्याच्यामध्ये मिक्स करून बाहेर नाही टाकला पाहिजे. मग ह्या कचऱ्याचं कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे ह्याच्याबद्दलचे आपण म्हणूया की नियम सांगणारा कायदा कोणता आहे? ई कचरा व्यवस्थापन नियम 2011. अगोदर पाहूया ई कचरा काय, मग पाहूया ह्याचं उद्दिष्ट काय ह्या कायदा बनवण्याचं. आपल्या घरात बंद पडलं कॉम्प्युटर, संगणक असतं, मोबाईल असतो, टीव्ही, फ्रीज, बॅटरी, वायर, प्रिंटर इत्यादी ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून निर्माण होणारा कचरा आहे तो कोण झाला? ई कचरा. मग घरात पडणाऱ्या जेवढ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू येतात, ज्या बंद पडलेल्या येतात, त्यातून जो कचरा तसाच पडलेला असतो त्याला काय म्हणतात? ई कचरा. मग ह्या ई कचऱ्याचं व्यवस्थापनासाठीचा दिलेला नियम. काय उद्दिष्ट हे कायदा बनवण्यामागचं? जुनी आणि वापरात नसलेली जी विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत, ज्याला आपण वापरतच नाहीत, घरात मिक्सर बंद पडलाय, टीव्ही बंद पडलाय, त्यांना सुरक्षितपणे गोळा करणं, संकलित करणं, त्याचा पुनर्वापर करता येईल का आणि नष्ट करणं, तसंच पर्यावरणाचं प्रदूषण टाळणं. मग जो जुना व घरात न वापरत असलेला बंद पडलेला इलेक्ट्रॉनिक कचरा आहे त्याचं संकलन म्हणजे गोळा करणं, त्याचा पुनर्वापर करता येत असेल तर त्याचा पुनर्वापर करू शकतात, त्यांच्याकडे ते कशा पद्धतीने पाठवलं जाईल, किंवा जर त्याचा पुनर्वापर करणं शक्यच नसेल तर त्याची कशी विल्हेवाट लावली जाईल आणि त्याला डायरेक्टली पर्यावरणात न टाकता म्हणजेच पर्यावरणाचं कशा पद्धतीने प्रदूषण रोखता येईल या ई कचऱ्यामुळे ह्याच्यासाठी नियम बनवणारा किंवा ह्यासाठी कलम बनवणारा किंवा ह्याच्यावरती निर्बंध लावणारा कायदा म्हणजे कोण आहे? ई कचरा व्यवस्थापन नियम 2011. तर ह्याच्यात काय सांगितलंय? निर्मात्याची काय जबाबदारी आहे? जो कोणी ह्या वस्तूंचा निर्माता आहे, ज्यांनी कोणी हा मोबाईल बनवला होता, ज्यांनी कोणी हे कॉम्प्युटर बनवलं होतं, संगणक बनवला होता, मिक्सर बनवला होता, फॅन बनवला होता, वायर बनवला होता, यांनी काय प्रयत्न करावा की त्यांचा जो वापरकर्त्याने ह्या गोष्टी एक जण बनवणार आहे, एक जण वापरणार आहे, वापरणाऱ्याने त्या गोष्टी वापरल्यात परंतु त्या बंद पडलेल्या आहेत. मग त्या गोष्टी एकदा वापरून झाल्याच्या नंतर किंवा बंद पडल्याच्या नंतर परत त्या गोष्टी त्याने स्वतःकडे घेऊन त्याचा पुनर्वापर करता येईल का, त्याला परत एकदा वापरता येईल का,
हे आपण म्हणूया की हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोणी? निर्मात्याने. मग निर्मात्याची काय जबाबदारी आहे की हा जो कचरा आहे किंवा ज्यांनी कोणी ह्या गोष्टीला बनवलं होतं, या इलेक्ट्रॉनिक वस्तूला बनवलं होतं, ती गोष्ट आज वापरात नाहीये, तर ती गोष्ट परत स्वतःकडे घेऊन त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करणं, ही जबाबदारी कोणाची आहे? निर्मात्याची. काय जबाबदारी आहे? इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांनी वापरलेली उत्पादने परत घेऊन त्यांचा सुरक्षित निपटारा करणं काय आहे? बंधनकारक आहे. एक तर त्या गोष्टी परत आपल्या वापरता येतील का ते कंपनीने पाहायचं, नसतील तर त्याचं सुरक्षितपणे विल्हेवाट लावणं, निपटारा लावणं, ही कोणाची जबाबदारी आहे? निर्मात्याची. असं कोणता कायदा सांगतोय? ई कचरा व्यवस्थापन कायदा नियम 2011. परंतु वापरणाऱ्याची काय जबाबदारी आहे? आपण त्या गोष्टी वापरतोय, तर वापरण्याची ही जबाबदारी आहे की त्याने तो कचरा साध्या कचऱ्यासोबत मिक्स करून डायरेक्टली आपण म्हणूया की पर्यावरणात टाकून देऊ नये. मग ई कचरा घरगुती कचऱ्यासोबत फेकणे निर्बंधित आहे किंवा निषिद्ध, आपण निषिद्ध करण्यात आलंय. म्हणजे आपण ते चालत नाहीये की आपण साध्या कचऱ्यासोबत कोणाला टाकून देतो, ह्या ई कचऱ्याला बाहेर टाकणं आपण म्हणूया की ह्या कायद्याद्वारे त्याच्यावरती प्रतिबंध आहे. हा कचरा कुठं टाकला पाहिजे? अधिकृत संकलन केंद्रामध्ये जमा करावा. संकलन, ठीक आहे, संकलन पुनर्वापर तो ऍक्च्युअली सेपरेट पॉईंट होता, तिथपर्यंत आलाय. मग वापरकर्त्याची काय परवानगी आहे? ज्याच्या कोणाच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झालेल्या आहेत, तसाच ई कचरा तयार झाला, त्याची ही जबाबदारी आहे की त्याने घरातल्या साध्या कचरा जो असतो त्या कचऱ्यासोबत मिक्स करून हा कचरा बाहेर टाकून देऊ नये. दुसरी गोष्ट, जे अधिकृत संकलन केंद्र येतं, म्हणजेच असे काही परवानगी असणारे केंद्र येतं की ते हा कचरा सगळा गोळा करतात. मग त्याच केंद्रामध्ये हा कचरा जमा करावा, ही जबाबदारी कोणाची आहे? वापरकर्त्याची. दुसरी, खराब झालेल्या गोष्टी ज्या कंपनीने बनवल्या त्या कंपनी परत स्वतःकडे घेऊन त्याची विल्हेवाट किंवा त्याचा पुनर्वापर करता येईल का यासाठी प्रयत्न करणं, ही जबाबदारी कोणाची आहे? निर्मात्याची. आता संकलन व पुनर्वापर काय की इथं सुद्धा काही विशिष्ट लोकांना किंवा आपण म्हणूया की केंद्रांनाच परवानगी असते, त्यांनीच हा कचरा गोळा करून त्याचा काही पुनर्वापर करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करायचा, आणि नसेल तर त्याची विल्हेवाट लावायची. मग ज्या व्यक्तीकडे याचा परवानगी आहे तेच व्यक्ती याला संकलित करून आपण त्याची विल्हेवाट किंवा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणाद्वारे? ह्या कायद्याद्वारे. परवानाधारक संकलक, ज्यांच्याकडे परवानगी आहे हे गोळा करण्याचे म्हणतात परवानाधारक संकलक. रिसायकल, ज्यांच्याकडे परवानगी आहे की ते ह्या गोष्टीला परत रिसायकलिंग करून वापरू शकतात. आणि डॅम्पिंग युनिट, मग किंवा डम्पिंग युनिटचा मिनिंग काय की जिथं यांना नेऊन विल्हेवाट लावली जाते, समजा त्यांना जाळलं जातं, जे काय असेल, ह्या परवानाधारक लोकांनीच ई कचऱ्याला हाताळू शकतात. मग ज्यांच्याकडे परवानगी आहे की ते त्याला संकलन करू शकतात, त्याचं रिसायकलिंग करू शकतात किंवा डम्पिंग युनिटमध्ये त्याची विल्हेवाट लावू शकतात, त्यांनीच ह्या कचऱ्याला हाताळण्याची काय परवानगी आहे. मग पहा, बऱ्याच वेळा ह्या ई कचऱ्यामध्ये काय असतं, काही विषारू धातू असतात, लीड असते, मर्क्युरी असेल, कॅडमियम असेल, असे काही विषारू धातू येतं, यांचा सुरक्षित निपटारा करणं काय आवश्यक आहे. मग ज्या लोकांना परवानगी आहे त्यांनीच गोळा करायचंय, त्यांनीच रिसायकलिंग करायचंय आणि त्यांनी त्या डम्पिंग युनिटमध्ये त्याची विल्हेवाट लावायची आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आपण हानिकारक धातू येतं त्याची पण व्यवस्थितपणे निपटारा करणं काय गरजेचं आहे. पुढे काय महत्व आहे? दुसरं, दंड व शिक्षा काय? नियमाचं उल्लंघन केल्यास किंवा परवाना रद्द करण्याची, त्या व्यक्तीचा परवाना रद्द केला जाईल, त्या कंपनीचा परवाना रद्द केला जाईल. मग किंवा जो कोणतं डम्पिंग युनिट आहे त्याने व्यवस्थित विल्हेवाट नाही लावली तर त्यांचा पण त्याच्यासाठी परवाना रद्द केला जाईल. म्हणजेच आपण म्हणूया की इथं सुद्धा शिक्षा ठेवण्यात आलेली आहे. महत्व काय की इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे जे पाणी असेल, हवा असेल, माती असेल, यांचं जे प्रदूषण होणार आहे ते प्रदूषण रोखलं जातं. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे होणारी मृदा, पाणी आणि वायू प्रदूषण टाळते. दुसरं, पुनर्वापराद्वारे, आता तीच गोष्ट जर समजा कंपनीने परत घेतली, परत एकदा वापरत आणली नवीन प्रॉडक्ट बनवताना, तर मग संसाधनाची काय होते? बचत होते. पुनर्वापराद्वारे संसाधनाची बचत होते. नागरिक आणि उद्योग दोघांनाही ही गोष्ट, नागरिक आणि जे उद्योग करणार आहेत त्या दोघांना पण काय बनवते? जबाबदार. जर नागरिकाने जबाबदारीने तो कचरा साध्या कचऱ्यासोबत मिक्स न करता जे परवानाधारक संकलक केंद्र येतं त्यांच्याकडेच नेऊन दिला आणि तिथून जर तो कचरा खरंच त्या कंपनीकडे गेला तर म्हणजे तो व्यक्ती पण आपण होण्या की कसा बनला? जबाबदार. आणि कंपनी पण जबाबदार बनते. म्हणजे हा जो नियम आहे तो नागरिक आणि कंपनी किंवा त्या उद्योग दोघांना पण काय बनवते? जबाबदार बनवते. हे महत्व आहे कोणाचं? ह्या ई कचरा व्यवस्थापन नियम 2011चं. ठीक आहे, हा झाला तीच. आता पुढे शेवटी कोण दिलंय? वन्यजीव संरक्षण कायदा. कुठून घेतला वन्यजीव संरक्षण कायदा? तर आताच जे आपण पाहिलं त्याच्यात पहा, 3च तरतुदी येतात, त्या 3च पाहणार आहेत आपण. इथे वन्यजीव संरक्षण कायदा 1972. तर ह्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये काय देण्यात आलंय? तर हा जो कायदा आहे तो वन्यजीवांचं संरक्षण किंवा जे दुर्मिळ होऊ लागलेले वन्य प्राणी आहेत, जंगलात राहणारे प्राणी, ठीक आहे,
मग समजा जे वन्य प्राणी येतं, जंगलामध्ये वनांमध्ये राहणारे प्राणी येतं, जे की त्याच्यामध्ये पण कोण, जे आज कमी होत चाललेत, नष्ट होत चाललेत, म्हणजे त्यांना आम्ही काय म्हणतो, दुर्मिळ प्राणी, यांचं संरक्षण करता यावं या दृष्टिकोनातून बनवलेला एक कायदा, त्याला म्हणतात वन्यजीव संरक्षण कायदा 1972. काय सांगतो हा कायदा? याच्यामध्ये या वन्यजीव संरक्षण कायदा, मग या कायद्यामधले काही कलम आहेत, जसं की कलम 49, मग कलम 49A, कलम 49B आणि कलम 49C असे 3 कलम तुमच्या पुस्तकात देण्यात आलेले आहेत. आणि जर ते पुस्तकात आहेत तर मग ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. इंटरनेट माझा मित्रामध्ये फक्त तुम्हाला माहिती गोळा करायची होती, त्याच्यात काय तुम्हाला विचारलेलं नाहीये, परंतु कोणता कायदा आणि वर्ष ते मात्र तिथे देण्यात आलंय. चिपको आंदोलनाबद्दल फक्त तुम्हाला सविस्तर चर्चा करायची होती, त्याच्यात काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, परंतु पहिले 2 कायदे जे आपण पाहिले त्याच्यानंतर आपण की आता हा जो पाहतोय त्याच्यात मात्र भरपूर माहिती देण्यात आलेली आहे, थोडी का होईना पण भरपूर म्हणण्यापेक्षा, परंतु आहे. कलम 49 काय सांगतो की हा जो वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेला कायदा आहे त्याच्यामधला जो कलम 49 आहे आणि कलम 49A जो किंवा अ म्हणूया, त्याच्यानुसार वन्य प्राण्यांच्या व्यापारावरती काय करण्यात आलेली आहे, बंदी. मग जे वन्य प्राणी येतं किंवा जे वन्यजीव येतं आणि त्याच्यामध्ये पण असे प्राणी जे की आता काय होऊ लागले तर एकदम दुर्मिळ होऊ लागलेले आहेत. ह्या दुर्मिळ प्राणी जे की आपण निसर्गातून हळूहळू त्यांची प्रजात कमी होऊ लागलेली आहे, त्यांची संख्या कमी होऊ लागलेली आहे, काही विशिष्ट भागामध्येच हे प्राणी सापडतायत, अशा प्राण्यांच्या व्यापारावरती काय करण्यात आली आहे, बंदी घालण्यात आली आहे. कशानुसार? कलम 49A कोणाचा, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मधील कलम 49 हे सांगतो की किंवा ह्या कायद्यानुसार वन्य प्राणी किंवा जे वन्यजीव जे दुर्मिळ होत चालणारे प्राणी येतं त्यांच्या व्यापारावरती काय घालण्यात आली आहे, बंदी. दुसरा यातला जो कलम 49B किंवा ब म्हणा, त्याच्यानुसार वन्यजीवांची कातडी, हाडे, वस्तू वापरण्यावर काय बंदी आहे. मग जे वन्यजीव किंवा वन्य प्राणी त्यातले त्यात ते प्राणी जे दुर्मिळ होऊ लागलेले आहेत, ठीक आहे, ह्या वन्य प्राण्यांच्या शरीराचे काही भाग वापरून जेवढ्या वस्तू बनवल्या जातात, कोणते भाग वापरून, त्यांची कातडी, त्यांचे हाडे ह्यांचा वापर करून ज्या वस्तू बनवल्या जातात त्या वस्तू वापरण्यावरती काय घालण्यात आली आहे, बंदी. मग त्या वस्तू वापरण्यावरती बंदी घालण्यामागचा उद्देश काय? जर त्या वस्तू कोणी वापरल्याच नाहीत तर जे लोक ह्या गोष्टी चोरून करतात की वन्यजीवांना पकडतात, त्यांची शिकार करतात, पैशासाठी त्यांची कातडी काढतात, हाडे काढतात आणि त्याच्यापासून वस्तू विकतात, ह्या गोष्टीवरती पण आपण म्हणूया की निर्बंध लागले जातील, म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा बंद होतील. ह्या बंद होण्याच्या दृष्टिकोनातून कलम 49 आणि त्याच्यामधला आपण की ब, मग कलम 49 ब काय म्हणतो की जे वन्यजीव आहेत किंवा वन्य प्राणी येतं यांच्या शरीराचा भाग वापरून जे कोणत्या वस्तू बनवलेल्या येतात त्या वस्तू वापरण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. आणि तिसरं कलम 49C काय सांगतो, बेकायदेशीर व्यापार आढळल्यास तात्काळ कारवाई. म्हणजे काय, जो कोणता व्यक्ती किंवा एखादा असा व्यापारी आहे की त्याच्याकडे खूप साऱ्या अशा गोष्टींचा साठा आहे की ज्या गोष्टी ह्या वन्य प्राण्यांच्या शरीराचा भाग म्हणजेच वन्य प्राण्यांचं कातडी किंवा हाडे बनवून किंवा हाड्यांचा वापर करून ज्या वस्तू बनवण्यात आल्या, अशा जर वस्तू एखाद्या व्यापाऱ्याकडे अगोदरपासूनच असतील, त्याचा साठा असतील, तर त्या व्यापाऱ्याने त्या गोष्टींची माहिती सरकारला देणं काय गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. आणि जर त्याने समजा ही माहिती सरकारला दिली नाही की माझ्याकडे अशा गोष्टींचा साठा आहे किंवा अशा प्राण्यांचा साठा आहे जे की आपण म्हणूया की ज्यांना आम्ही जे दुर्मिळ होत चालले त्यांचा मी व्यापार करतोय, जर हे कोणी केलंच तर मग काय बेकायदेशीर व्यापार जर असा आढळला की एखादा व्यक्ती कायद्याच्या बाहेर जाऊन अशा वस्तू विकतोय, त्यांचा साठा करतोय की ज्या वस्तू ह्या वन्यजीवांच्या शरीरापासून बनवलेल्या आहेत, तर त्या व्यापाऱ्यावरती कारवाई केली जाईल. अशा पद्धतीने वेगवेगळे निर्बंध लावून वन्यजीवांचं संरक्षण करता यावं याच्यासाठीचा हा कायदा आहे, कायदा 1900 कधीचा आहे, 72चा. मग या परत पुस्तकाकडे आणि पहा काय दिलं त्याच्यामध्ये. लेक्चर थोडंसं मोठं झालं असेल परंतु खूप साऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिल्या ज्या की आपल्या गरजेच्या आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार कलम 49 काय सांगतोय, ठीक आहे, एक मिनिट आता त्याला आपल्याला खोडावं लागेल. त्यातला जो कलम 49 आहे त्याच्यानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः काय करण्यात आली आहे, बंदी घालण्यात आली आहे. दुसरा कलम 49 ब नुसार वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवापासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर काय बंदी घालण्यात आलेली आहे. आणि कलम 49 क
काय सांगतो, जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल, मग दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तू म्हणजे काय, असे प्राणी जे दुर्मिळ किंवा नष्ट होत चाललेत आणि त्यांच्या शरीरापासून बनवलेल्या वस्तूंचा जर त्याच्याकडे साठा असेल एखाद्या व्यक्तीकडे, तर तो त्वरित जाहीर करणं बंधनकारक ठरवण्यात आलेला आहे. त्याने लगेच सांगावं की माझ्याकडे या गोष्टी आहेत, त्याने ते सरकारला कळवावं, प्रशासनाला कळवावं, नाहीतर काय होईल, त्या व्यक्तीवरती कारवाई केली जाईल. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत वन्यजीवांचं संरक्षण कसं करता येईल याच्यासाठी बनवलेला किंवा त्यासाठी नियम घालून देणारा कायदा कोण आहे, वन्यजीव संरक्षण कायदा 1972. मग हे 2 चिपको आंदोलन तिसरा पॉइंट, नंतर इंटरनेट माझा मित्रामधले 3 म्हणजे टोटल 6 आणि हा एक, असे 7 मुद्दे आज आपण लेक्चरमध्ये कव्हर केले आहेत. ठीक आहे, जर लेक्चर आवडला असेल तर खालच्या आपल्या व्हिडिओला जो लाईकचा ऑप्शन आहे तिथं लाईक करायचं आहे, कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करायचं आहे, सांगताना काही शब्द चुकला असेल तर काय चुकलंय ते सांगायचं आहे. ठीक आहे, आणि जास्तच आवडला असेल तर मित्र आणि मैत्रिणींना शेअर करायचं आहे. आणि अजूनही आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तोपर्यंत थांबूया, भेटूया लेक्चर क्रमांक 12 मध्ये. धन्यवाद.